सदर पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या एका सलूनमध्ये देह व्यापार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। येथे सलून आणि स्पाच्या नावाखाली अनैतिक कृत्य चालत होती। सलून मालक महिलांना पैशाचे आमिष दाखवून या व्यवसायात ढकलत होता। मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार तातडीने या प्रकरणी कारवाई केली आहे। या कारवाई दरम्यान 2 महिलांची सुटका करण्यात आली असून आरोपीकडून 49,000 रुपये किमतीचा मुद्देमाल आणि मोबाईल जप्त करण्यात आला आहे। आम्हाला माहिती मिळालेली होती की सदर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जो गोंडवाना चौक आहे तिथे एक ब्लिट्स युनिसेक्स सलून अँड पार्लर म्हणून आहे। तिथला जो मालक आहे तो सलून आणि स्पाच्या व्यतिरिक्त तिथे देह व्यवसाय करून घेतो, महिलांना अधिक पैशाचे आमिष देऊन। ही माहिती मिळाल्यानंतर त्या माहितीला आम्ही व्यवस्थितपणे तपासणी केली आणि ती माहिती खरी असल्याची आम्हाला खात्री झाल्यानंतर अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्या कलमाच्या तरतुदीनुसार आम्ही 2 पंचांना बोलवलं आणि एक बोगस ग्राहक पंटर म्हणून आम्ही तिकडे पाठवला। त्यानुसार आम्हाला जी हकीकतची माहिती मिळालेली होती ती खरी असल्याचं लक्षात आलेलं आणि अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार आम्ही संपूर्ण तिथे कारवाई केली। तिथून 2 महिला पीडितांची आम्ही सुटका केलेली आहे। आरोपीचा मोबाईल आणि त्या सलून स्पा मधले काही सामान असं मिळून 39,610 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे।